नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। कर्मण्ये कर्मय पश्येत अकर्मणी च कर्मयः। सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत। जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता। कर्मसंगे निराशता फळाचिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। संपूर्ण जगत प्रपंचाला निर्माण केल्यानंतरही परमात्मा स्वरूपाना अकर्ता आणि अव्यय स्वरूपाचाच आहे। त्याचं कारण भगवान म्हणतात, कोणत्याही प्रकारच्या कर्माचा मला लेप लागत नाही, कारण कर्माच्या ठिकाणचा कर्तृत्वाभिमान मला स्पर्श करत नाही। जे कर्म निर्माण झालं आहे जगत प्रपंचाचं, त्या कर्मापासून कोणत्याही फलाची मला अपेक्षा नाही। म्हणून भगवान म्हणतात, नमाम कर्मानि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा। इतिमाम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते। जो पुरुष कर्म करत असतानाही त्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही किंवा कर्माच्या फलाची अपेक्षा करत नाही, तत्वतः व्यवहार अंगाने किंवा प्रातिभासिक सत्तेमध्ये जरी तो कर्माचरण करत असला तरी पण पारमार्थिक दृष्टिकोनातून तो कोणत्याही प्रकारचं कर्म करत नाही। ज्याप्रमाणे ज्या जमिनीवर आपल्याला मृगजळाचा भास झाला, त्या मृगजळाच्या प्रतिभासाने जमीन ओली होत नाही, कारण मृगजळ हे प्रातिभासिक सत्तेतलं आहे। प्रतीती मात्र आणि बाद योग्य असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे मृगजळाची प्रतीती जरी आली तरी पण जमिनीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही। प्रातिभासिक पदार्थ जर व्यावहारिक जमिनीवर कोणताच परिणाम करत नसेल तर प्रातिभासिक सत्तेतला पदार्थ पारमार्थिक सत्तेवर परिणाम कसा काय करेल? अर्थात करणार नाही। म्हणून जगत प्रपंचाला निर्माण केल्यानंतरही मायेच्या द्वारे तरी भगवंताला जगत प्रपंचाचं कोणतेही कर्तृत्व स्पर्श करत नाही। म्हणून तत्वतः तो अकर्ताच आहे आणि अविनाशी अविकारीच आहे। नमाम कर्मानि लिंपंते न मे कर्मफले स्पृहा। असं त्या परमतत्वाला यह अभिजानाती, या अभिजानाती पदाचा अर्थ करत असताना मधुसूदन सरस्वती असं म्हणतात, तो परमात्मा कोणीतरी परोक्ष आहे, माझ्यापेक्षा वेगळा आहे, दूर आहे असं जाणणारा कर्मबंधनातून मुक्त होत नाही। उलट त्या परमात्म्याला जो अपरोक्षत्वाने जाणतो की तोच परमात्मा माझा आत्मा आहे आणि आत्मरूप असणारा मीच परब्रह्मतत्व आहे, असं जो ओतप्रोत जाणतो तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो। ज्या निकषाने परमात्मा मुक्त आहे आणि तोच परमात्मा जर माझा आत्मा असेल तर त्याच निकषाने किंवा त्या लक्षणाने मी सुद्धा कर्म करून तत्वता मुक्तच आहे, म्हणून तो कर्माच्या बंधनाला प्राप्त होत नाही। असं पूर्व काळातल्या मुमुक्षूंनी जाणलं की परमात्माच माझा आत्मा आहे। आपण तर 100 वर्षामध्ये सामान्य कर्म करतो आणि परमात्मा अनादिकालापासून जगताला निर्माण करत असतानाही, अर्थात ही व्यवहारातलीच भाषा आहे, जर परमार्थातली भाषा वापरली तर परमात्मा काहीच करत नाही, पण माया उपाधी स्वीकार करून अनादिकालापासून संपूर्ण जगताला निर्माण करत असतानाही परमात्म्याला कोणतंही कर्तृत्व स्पर्श करत नाही। असं जाणून प्राचीन काळातल्या मुमुक्षूंनी कर्माचरण केलं आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन अर्जुना तू सुद्धा कर्माचरणच केलं पाहिजे। भगवंतानी असं म्हटल्याबरोबर भक्तराज अर्जुन असं म्हणतील, कर्म करावं ही तुमची आज्ञा आहे, त्यात काय अवघड आहे? कर्म तर मी करणारच आहे। पण नाही अर्जुना, कर्म कशाला म्हणतात, अकर्म कशाला म्हणतात, याचा निवाडा निर्णय करत असताना महान महान विचक्षण बुद्धिमान विद्वानसुद्धा मोहाला प्राप्त झाले, अर्थात ते निवाडा करू शकले नाही। म्हणून मी तुला कर्म सांगणार आहे की जे श्रवण केल्यानंतर तो अशुभ असणाऱ्या संसारापासून मुक्त होशील। म्हणून कर्माचंही स्वरूप जाणावं, विकर्म कशाला म्हणतात तेही जाणलं पाहिजे आणि अकर्माचं तत्वही जाणलं पाहिजे, कारण कर्माची गती अत्यंत गहन आहे। या श्लोकाचा काल आपण थोडासा विचार केला
आता या पुढच्या 18व्या श्लोकापर्यंत आपल्याला यायचं आहे. 17व्या श्लोकाचं चिंतन ज्ञानोबरायांचं आणि श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज यांना प्रमाण मानणाऱ्या अनेक महापुरुषांच्या चिंतनामध्ये थोडासा सूक्ष्म फरक आहे. कर्माच्या बाबतीमध्ये कर्म कशाला म्हणावं, आपल्या शरीर इंद्रिय संघातापासून जे निर्माण होती क्रिया त्याला कर्म असं म्हणतात, किंवा शास्त्राने जे विहित रूपाने प्रतिपादन केलं आहे त्याला कर्म असं म्हणतात. या बाबतीमध्ये सर्वांचं मत आहे. पण अकर्माच्या बाबतीत आणि विकर्माच्या बाबतीमध्ये थोडासा फरक आहे. बाकी महापुरुषांचं म्हणणं असं आहे, विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म, शास्त्राच्या विरुद्ध वागणं त्याला विकर्म विरुद्ध कर्म किंवा त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. आणि याचा अर्थ करताना ज्ञानोबा म्हणतात विकर्म म्हणजे विशेष कर्म असा अर्थ केला आहे. अकर्माच्या बाबतीमध्ये काहीच न करणं, गप्प बसून राहणं, कर्माचा अभाव त्याला अकर्म असं म्हणतात. ज्ञानोबारांनी अकर्म शब्दाचा निषिद्ध कर्म असा अर्थ केलेला आहे. म्हणून वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबासुद्धा या श्लोकावर म्हणायचे, बुवा या बाबतीमध्ये शंकराचार्यांचं आणि ज्ञानोबारायांच्या अभिप्रायामध्ये थोडासा फरक आहे. त्या कालानुसार तशी परिस्थिती असल्यानुसार कदाचित महापुरुष समोरच्या अधिकारी पुरुषाचा विचार करून सांगण्याच्या असणाऱ्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करू शकतात. पण यामध्ये फारच मोठा फरक आहे असा अर्थ घेण्याचं काही कारण नाही. कारण कोणत्या का प्रक्रियेनं होईना मुमुक्षुला बोध प्राप्त व्हावा अशी महापुरुषांची विचारसरणी असती. यया यया भवेत पुंसां व्युत्पत्ती प्रत्यगात्मनि सासैव प्रक्रिया साध्विस्यात् इति आचार्य भाषितम. ज्या प्रक्रियेनं साधकाला बोध व्हावा त्या प्रक्रियेचा अंगीकार करावा लागतो आणि तीच अंगीकार करावी अशी महापुरुषांची खातवटी असते. सामान्य कर्म ज्ञानोबा घेत नाही. ज्या ईश्वराच्या संकल्पापासून अव्यक्त परमात्म्याच्या अधिष्ठानावर संपूर्ण जगताची निर्मिती होते अशा असणाऱ्या व्यापाराला ज्ञानोबा कर्म असं म्हणतात. आणि हीच व्याख्या विस्ताराने 8व्या अध्यायामध्ये आलेली बघा. दुजे नवीन एकला परमात्माची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. इथे 8व्या अध्यायामध्ये कर्म कशाला म्हणतात भगवंताने उत्तर दिलंय, भूत भावोद्भव करह विसर्ग कर्म संज्ञितः. प्राणी मात्रांच्या निर्मितीचा जो व्यापार आहे त्या संकल्पाला कर्म असं म्हणतात. आणि तीच व्याख्या ज्ञानोबारांनी केलेली आहे. ऐसा करीतीने विन गोचर अव्यक्ती हा आकार निपजे जो व्यापार तया नाम कर्म. कर्त्या वाचून अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी जो आकार निर्माण झाला आणि त्या आकाराला कोणता व्यापार कारण आहे, एकोहम बहुश्याम प्रजायेय असा ईश्वराचा संकल्प कारण आहे. म्हणून त्या संकल्पाला कर्म असं म्हणतात. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकार संभवे ते सम्यक रूपाने जाणलं पाहिजे. मग वर्ण आणि आश्रमाला उचित विशेष कर्म तेही जाणलं पाहिजे. आणि अकर्म शब्दाचा ज्ञानोबा अर्थ करतात निषिद्ध कर्मालाही जाणलं पाहिजे. निषिद्ध कर्म साधकाने करायचं नाही. वर्ण आणि आश्रमाला उचित कर्म त्यागायचं नाही, ते तर केलंच पाहिजे. आणि कर्म शब्दाचा अर्थ काही ठिकाणी शरीर इंद्रिय मन बुद्धी या संघाताकडून जे कर्म घडत आहे त्याचा अर्थ कर्म असा केला. थोडक्यामध्ये कर्म आणि विकर्म या दोन्हीचाही स्वीकार आहे. आणि ज्याला अकर्म किंवा निषिद्ध कर्म असं म्हणतात त्याचा त्याग आहे. या बाबतीमध्ये कर्माने मोक्ष अंगीकार केलेला नाही. बरं, येतुलेने काही न गोंफे अपैसेची असं 91 ओवीमध्ये जर आपण कर्माचं स्वरूप जाणल्यानंतरच मनुष्य मुक्त होतो असा जर अर्थ केला तर तो शास्त्राच्या विरोधी होईल. मग कर्माने मुक्त नाही का होत? कर्माने मुक्त होतो पण साक्षात नाही, परंपरेनं मुक्त होतो. किंबहुना कर्माने मुक्त होतोच साधक, पण अज्ञानाच्या बंधनातून मुक्त नाही होत, कर्माच्याच माध्यमातून कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता जैसा रस रीती मरता राखीला विषय. म्हणून जेव्हा कर्मातून मुक्त होतो असा शब्द आला की नाही, कर्माने मुक्त होतो तेव्हा त्याचे 2 अर्थ करायचे. कर्माने मुक्त होतो तो परंपरेनं अंतकरणाच्या शुद्धीद्वारे मुक्त होतो असा पहिला अर्थ करायचा. किंवा कर्माने मुक्त होतो असा जेव्हा अर्थ केला जाईल तेव्हा कर्माने अज्ञानाच्या बंधनातून मुक्त होतो
असा अर्थ न करता कर्माने कर्माच्याच बंधनातून मुक्त होतो असा त्याचा अर्थ घ्यावा लागतो. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने विषप्राशन केलं, करू नये तसं, आत्महत्या दोष आहे, पण विषप्राशन केलं असेल तर त्याच्या अंगातलं विष घालवण्यासाठी जे औषध घ्यावं लागतं ते औषध नसतं, ते प्रतिविष असतं. बाहेरून घेतलेलं प्रतिविष ज्याप्रमाणे अंगातल्या विषाला नष्ट करतं आणि त्या व्यक्तीला सुरक्षित ठेवतं, तसं कर्माच्याद्वारे कर्माच्या बंधनातून मुक्त होता येतं असा तिथं अर्थ घ्यावा लागतो. एरवी जर विचार केला तर जग हे कर्माधीन, संपूर्ण जगत कर्माच्या अधीन आहे. शास्त्रामध्ये कर्मापासून 2 अंकुर निर्माण होतात आणि त्या कर्मामध्ये सुद्धा 3 प्रकार मानले आहे. अनंत मागच्या जन्मामध्ये, अनंत मनुष्य जन्मात आणि मानवी बुद्धीने किंवा अहंकाराने जे कर्म केलं असतं, ज्या कर्माच्या भोगाला अजून प्रारंभ झाला नाही असा कर्माचा जो साठा, त्या साठ्याला संचित कर्म असं म्हणतात. आणि ते किती मोठं असेल हे सांगता येत नाही. संचित कर्म आहे. त्या संचित कर्मातून ज्याला आपण म्हणतो की नाही, समजा एखाद्या व्यक्तीने बँकेमध्ये पैसे ठेवलेले पैसे याला संचित कर्म असं म्हणतात. नंतर तो बँकेमध्ये गेला आणि थोडेसे पैसे काढून आणले आपल्या खर्चासाठी, त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. आणि जे पैसे त्याने वापरायला आणले त्याच्यातून तो काही पैसा परत कमवतो, याला म्हणतात क्रियमान कर्म. हे अनादिकालापासून चालू आहे मनुष्याचं. संचित किती मोठं असेल सांगता येत नाही. प्रारब्ध हे भोगून संपवावंच लागतं आणि क्रियमान कर्माची पुन्हा संचितामध्ये भर पडतच असते. भाव काय सांगायचा आहे, मागे केलेलं आपलं जे कर्म आहे आणि जे प्रारब्ध म्हणून आपण आता वापरण्याकरता आणलं आहे, त्या कर्मापासून 2 प्रकारचे अंकुर निर्माण होतात. तत्सदृश कर्म करण्याची वासना आणि दुसरा आहे फलभोगाचा भाग, यालाच फलभोगाचा अंकुर असं म्हणतात. सुखदुःखाचा फलभोग भोगावाच लागतो, या बाबतीमध्ये प्रारब्ध बलवान आहे. आणि तत्सदृश कर्म करण्याची वासना निर्माण झाली तर सत्संगतीनं वाईट कर्म थांबवता येतं किंवा सत्शास्त्राच्या सत्संगतीच्या माध्यमातून चांगलं कर्म वाढवता येतं. म्हणजे जो कर्माचा अंकुर आहे तत्सदृश कर्म करण्याची वासना, या बाबतीमध्ये प्रयत्न बलवान आहे. आणि फलभोगाचा जो अंकुर आहे या बाबतीमध्ये प्रारब्ध बलवान आहे. म्हणून जग हे कर्माधीन म्हणत असताना सगळेजण प्रारब्धाच्या अधीन आहे. या बाबतीमध्ये आपलं काही चालत नाही. क्रियमान करण्यात आपण स्वतंत्र आहोत, पण फलभोगाच्या बाबतीमध्ये मात्र परतंत्र आहोत. म्हणून या जीवनामध्ये एखादा व्यक्ती पुण्यही कमवू शकतो आणि एखादा व्यक्ती पाप कर्माचं आचरण करू शकतो. कर्मात स्वातंत्र्य आहे, फलभोगात स्वातंत्र्य नाही. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐकी चिन्ह प्राप्तांचे. परंतु अर्जुना, हा सगळा विचार आता राहू दे. कर्म विकर्म अकर्म हा विचार राहू दे. आता स्वस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याचं लक्षण मी तुला सांगतो आहे. का सांगायचं? कारण त्याला आदर्श मानून तशा प्रकारचं कर्म तू करावं. कारण तो महात्मा कर्म करत असताना सुद्धा मुक्त आहे. कर्माचरण तो करतोय पण कर्मापासून तो मुक्त आहे. आणि त्याचा आदर्श मानला की ज्या निकषाने किंवा लक्षणाने किंवा ज्या बोधाने तो कर्म करूनसुद्धा कर्माच्या बंधनात अडकत नाही, तसं तोही कर्माच्या बंधनामध्ये सापडू नये याकरता त्याची लक्षणं ऐकली पाहिजे. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू, या अर्थाने त्याचं स्वरूप आपण ऐकलं पाहिजे. ज्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात, तैसेने वेगळेपणे तो किर ओळखावा कवने, असा हा वेगळा आहे. ज्याप्रमाणे वडवानळ नावाचा अग्नी समुद्रात राहतो पण समुद्र त्याला कोणत्याही प्रकारे मालवू शकत नाही किंवा शांत करू शकत नाही, तो अलिप्तच राहतो. तसा हा देहात राहतो पण कोणत्याही कर्माच्या संघाताने तो लिप्त होत नाही. त्याचं लक्षण काय आहे, चिन्ह म्हणजे ओळखण काय, तर ते 18व्या श्लोकामध्ये सांगतात. हा कुटश्लोक आहे. या कुटश्लोकाचा अर्थ करत असताना शाब्दिक जर आपण अर्थ पाहिला त्याला शब्दवृत्ती असं म्हणतात किंवा शाब्दिक शक्ती असं म्हणतात. शब्दशक्तीच्या वृत्तीने अर्थ पाहिला तर फार काही मोठा अर्थ लागत नाही. आणि या पदाचा लाक्षणिक अर्थ बघावा लागतो.
म्हणजे जो रूढ अर्थ आहे किंवा योगिक अर्थ आहे त्याहीपेक्षा वेगळा अर्थ बघावा लागतो. योगिक अर्थ म्हणजे पदापासून निर्माण होणारा अर्थ, रूढ अर्थ म्हणजे प्रसिद्ध अर्थ, आणि शाब्दिक अर्थ, शाब्दार्थ आणि योगिक अर्थाचा अर्थ एकच होतो. पण लक्षणेचा अर्थ घ्यावा लागतो. जसं आपण म्हणतो की नाही, गंगायाम घोषः, गंगेवर म्हणे गवळ्याचा वाडा आहे, तर गंगेच्या प्रवाहावर नाही, गंगेच्या काठावर, असा लक्षणेचा अर्थ घ्यावा लागतो. तसं याही श्लोकामध्ये ते गणराय महाभारताचे लेखक झाले. त्यांनी व्यासांना सांगितलं की माझी लेखनी बंद पडता कामा नये, इतकी रचना तुमची वेगवान असावी. व्यासाने सांगितलं हरकत नाही, पण माझी एक अट आहे, श्लोक समजल्याशिवाय किंवा श्लोकाचा अर्थ आपल्या बुद्धीमध्ये आरूढ झाल्याशिवाय तो लिहायचा नाही. ते म्हणले हरकत नाही. पण व्यास विशाल बुद्धीचे आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धी. विशाल बुद्धी असणाऱ्या व्यासांनी अशा काही श्लोकांची रचना केली की जिथं त्या श्लोकाचा अर्थ लवत असताना गणरायांची बुद्धीसुद्धा आश्चर्यचकित होऊन गेली की याचा नेमका अर्थ काय करायचा. आणि मग तो अर्थ करत असताना अवसर मिळाला की तेवढ्या वेळामध्ये व्यासांनी आपली बाकीचे नित्यकर्म उरकून घ्यावी, स्नान असेल, संध्या असेल, बाकीची कर्म उरकून घ्यावी. आणि मग अर्थ लागला की महाभारताच्या पुढच्या श्लोकांची रचना करावी. त्यातला एक कुठ श्लोक आहे, कर्मणि अकर्म य पश्येत अकर्मणी च कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्तः कृष्ण कर्मकृत. काय पाहतो तो? कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो. कर्मणी सप्तमी विभक्ती आहे. कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहणं. दुसरा अर्थ अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहणं. असो जो पाहतो तो सगळ्या मनुष्यामध्ये अत्यंत बुद्धिमान, ज्ञानी आहे, विद्वान आहे. संयुक्त तो योगी आहे. कारण अंतकरणाच्या एकाग्रतेला योग असं म्हणतात आणि तो योग त्याला साध्य झाला आहे. कृष्ण कर्मकृत, सर्व प्रकारची कर्म त्याने केलेलीच आहे. अंतकरणाच्या शुद्धीसाठी जी कर्म लागतात तीही तो करतोच आहे किंवा झाली आहे त्याच्याकडून, किंवा लोकसंग्रहासाठी जी कर्म करायची त्या सगळ्या प्रकारची तो कर्म करणार आहे. उत्तरार्धामध्ये त्या महापुरुषाची स्तुती केलेली आहे भगवंताने. बुद्धिमान आहे, युक्त म्हणजे योगी आहे आणि सगळी कर्म करणारा तो आहे, पण तरीसुद्धा तो कर्मात लिप्त होत नाही. आता या पूर्वपदाचे दोन प्रकारचे अर्थ पाहिले आपण काल. एक आहे शास्त्रीय अंगाने म्हणजे कर्माच्या अंगाने, आणि दुसरा अर्थ आहे ज्ञानाच्या अंगाने. दोन्ही अर्थ पाहू आणि मग ओव्याचं चिंतन आपण करूया. पहिला अर्थ असा आहे की कर्माच्या ठिकाणी तो अकर्म पाहतो. अकर्म म्हणजे अकर्तेपणाचा भाव किंवा अकर्म म्हणजे कर्माचा अभाव, असे दोन अर्थ होतात. तर पहिला अर्थ असा होतो, शरीर, इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी हा संघात आहे म्हणजे समुदाय आहे. यांच्याकडून जी कर्म घडतात या कर्माच्या ठिकाणी तो स्वतःचं अकर्म पाहतो. म्हणजे मी अकर्ताच आहे, तत्वता मी काहीच करत नाही, असा आपला अकर्तेपणाचा भाव पाहतो. दुसरा अर्थ असा होतो, अकर्मणी. एखादा सामान्य पुरुष म्हणतो मी आता काही करत नाही, माझ्या ठिकाणी कर्माचा अभाव आहे, पण आतून मात्र त्याचा अहंकार असतो. मी उदासीन आहे, मी आता गप्प बसलो आहे, मी शांत आहे. हा मीपणा जोपर्यंत आहे, या मीपणाचं स्फुरण एक प्रकारचं कर्मच आहे. म्हणून अकर्माच्या ठिकाणी मीपणा असणं हे कर्म जो पाहतो तो बुद्धिमान आहे. हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ असा आहे, कर्म शब्दाचा अर्थ केला आहे जगत आणि अकर्म शब्दाचा अर्थ केला आहे अकर्म, ज्याच्या ठिकाणी कर्म नाही असाही परमतत्व, परब्रह्मतत्व. कर्म म्हणजे जगत आणि अकर्म म्हणजे परब्रह्मतत्व. आता याचा अर्थ खूप सोपा लागतो. कर्मणी अकर्म यह पश्येत. कर्मणी म्हणजे काय? जगतामध्ये जो परमात्म्याला पाहतो. या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जगताच्या आतमध्ये, कारण अध्यस्थ पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते. अध्यस्थ पदार्थाच्या अगोदरही अधिष्ठानच आहे. त्या अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती झाली, उर्वरित अधिष्ठानच आहे. आणि जेव्हा अध्यस्थ पदार्थ भासतो तेव्हासुद्धा चैतन्याचे विद्यमान आहे की नाही. व्यवहारातलं उदाहरण,
रज्जूवर सर्प भासण्याच्या अगोदरही रज्जूच आहे, सर्पाची निवृत्ती झाली तरी रज्जूच आहे, आणि जेव्हा सर्प दिसत होता तेव्हासुद्धा व्यवहारातली रज्जूच आहे. म्हणजे अधिष्ठान तिन्ही काळात आहे, अध्यस्थ पदार्थ फक्त एक काळात आहे. पण जेव्हा अध्यस्थ पदार्थ दिसतो, जगत अध्यस्थ आहे, तेव्हा जगताला पाहतानासुद्धा जगतातल्या परमतत्वाला तो पाहतो आणि म्हणून तो बुद्धिमान आहे. जसं की मातीचा घट आपण पाहतो तर विचारी पुरुष त्यातली माती पाहतो, सामान्य पुरुष आकार पाहतो. किंवा सोनाराच्या दुकानामध्ये गेलं तर आपण अलंकार पाहतो, सोनार मात्र अलंकारातलं सोनं पाहतो. तसं कर्मणी म्हणजे जगतामध्ये जो अनुस्यूत सत्ता आणि स्फूर्ती रूपाने असणाऱ्या चैतन्याला पाहतो, हा झाला कर्मणी अकर्महय पश्चेत या पूर्वपदाचा अर्थ. आणि उत्तर पदामध्ये अकर्मणी म्हणजे परब्रह्मतत्वावर कर्महय पश्चेत कर्माला पाहतो, म्हणजे अधिष्ठानावरच संपूर्ण जगताचा भास होतो आहे. कारण खोटा पदार्थ भासण्यासाठी अधिष्ठान सत्य असावं लागतं. रजताचा भ्रम व्हायचा असेल तर शिंपलं खरं असावं लागतं. सर्पाचा भ्रम व्हायचा असेल व्यवहारातली रज्जू असावी लागते. पुरुषाचा भ्रम व्हायचा असेल तर स्थाणू असावा लागतो. देहाचा भ्रम व्हायचा असेल तर आत्मतत्व असावं लागतं. आणि जगताचा आभास प्रतीतीला यायचा असेल तर परब्रह्मतत्व अधिष्ठान रूपाने असावं लागतं. असं अकर्मणी परब्रह्मतत्वावर तो संपूर्ण जगताला अध्यस्थ रूपाने पाहतो. याला ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. जगताकडे पाहत असताना परमतत्वाला पाहतो आणि त्याच परमतत्वावर अध्यस्थ रूपाने जगताला पाहतो. असा जो पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे, तो खऱ्या अर्थाने युक्त म्हणजे योगी आहे आणि सर्व प्रकारचे कर्म करणारा तो आहे. अंतकरण शुद्धीसाठी आवश्यक कर्म त्याच्याकडून घडलेले आहे. किंवा परमतत्वाशी एकरूप झाल्यामुळे जगतामध्ये जेवढी कर्म घडतात तेवढी कर्म तोच करतो आहे. व्यवहाराच्या अंगाने आणि तत्वाच्या अंगाने काहीच करत नाही, असाही अर्थ त्याचा लागतो. यावर आता ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण पहा. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली निष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या. हे पूर्वपदातले व्याख्यान आहे बरं. आता ज्ञानोबाऱ्यांचा अर्थ अपूर्वच आहे आणि समजायला खूप सोपा आहे. आतापर्यंत जो श्लोक सांगितला ना, हा यथामती सांगितला, हा अगदी स्पष्टच झाला असेल माझ्याकडून असं मलाही सांगता येणार नाही, पण फक्त प्रयत्न केला आहे. यावर ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण आहे. जो शब्दाने हे जो सर्वनाम आहे, सर्वनामाने कोण घ्यायचा? मागच्या ओवीमध्ये आलेलं जे काही उत्तरार्धातलं पद आहे ना, ते पद घ्यायचं आहे. एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे. या पूर्व ओवीमध्ये प्रधान कोण पद आहे? प्राप्तांचे. जो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला त्याला महात्मा असं म्हणतात. आणि पूर्व पदामध्ये जे प्रधान असतं ते सर्व नामाने घेतलं जातं. म्हणून प्राप्ताचे चिन्ह ऐके, तो प्राप्त जो आहे तो जो या सर्व नामाने सांगितला आहे. जो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला म्हणजे परमात्म्याचं त्याला अपरोक्ष रूपाने ज्ञान झालं, पण तरीही तो कर्माचा त्याग करत नाही. का करत नाही? त्याचं कारण त्याचं कर्माचरण पाहिलं तर अनेक साधक त्याला आदर्श मानून कर्माचरण करत असतात आणि लोकांना आदर्श निर्माण व्हावा यालाच लोकसंग्रह असं म्हणतात. तो लोकसंग्रहासाठी सगळ्या प्रकारची कर्म करतो. कोणती कर्म करत असतात? सकळ कर्मी आणि काही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचवणे धाव अनवते नाही. तो कायिकही कर्म करतो, वाचिकही कर्म करतो आणि मानसिकही कर्म करतो. या सगळ्या कर्माचा विचार 9व्या अध्यायामध्ये आला आहे बघा. ज्ञानोबा म्हणतात, मग मीची डोळा देखिला जेही कानी मीची ऐकेला, मीची मनी भाविला वाणीला वाचा, जयांचे वाचे माझ्या लाभ, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. सगळ्या प्रकारची ते कर्म करतात. लौकिकही कर्म करतात, शास्त्रीय कर्म करतात आणि वैदिकही कर्म करतात. जरी एखादा महात्मा परमतत्वाला प्राप्त झाला तरी कर्माचा तिटकारा कधी येऊ देत नाही. कारण कर्म निष्काम पद्धतीनं केलं तर अंतकरण शुद्धीसाठी आवश्यक आहे आणि परमात्मा स्वरूपाला प्राप्त केल्यानंतर लोकसंग्रहासाठी अत्यावश्यक आहे.
म्हणून तो सगळ्या कर्माचं वर्तन करतो. जो सकळ कर्मी वर्तता, पण ती कर्म करत असताना देखे आपुली नैष्कर्म्यता, आपली म्हणजे स्वतःची, आणि नैष्कर्म्य अवस्था चांगल्या प्रकारे जाणतो. नैष्कर्म्य अवस्था कशाला म्हणतात? दोन अर्थ होतात त्याचे. असं स्वरूप प्राप्त करावं की ज्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारची क्रिया संभवणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पलीकडे प्राप्तव्य राहणार नाही. ज्या प्राप्तव्याच्या पलीकडे कोणतीही प्राप्ती नाही त्याला सा काष्ठा सा परागती असं म्हणतात. उदाहरण आहे, ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळाली की आता तिचा प्रवाह थांबतो. मंदिरावर कळस लागला की बांधकाम थांबतं, आणि सोन्याचं शुद्धीकरण करत असताना 16वा कस लागला की आता शुद्धीकरणाचं काम थांबतं. तसं ज्या स्वरूपाला प्राप्त केल्यानंतर कर्म करावंच लागत नाही त्याला नैष्कर्म्य अवस्था असं म्हणतात. ते तर स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया मनोनी प्रवादतया नैष्कर्म्यायसा. तिथं कर्माचंही प्रयोजन नाही, यात नवल नाही, वृत्तीज्ञानाचं सुद्धा कोणत्याही प्रकारचं प्रयोजन नाही, आणि त्या स्वरूपाला म्हणतात नैष्कर्म्य अवस्था. म्हणजे सगळ्या कर्मामध्ये तो शरीर, इंद्रिय, मनबुद्धी या संघाताकडून कर्म करतो आहे. हे झालं व्यावहारिक लक्षण. पण परमार्थाच्या बोधाच्या लक्षणातून जर पाहिलं तर देखे आपुली नैष्कर्म्यता, याला म्हणतात कर्मणी अकर्म य पश्चेत. जो कर्माच्या ठिकाणी अकर्माला जाणतो, म्हणजे कर्म तर करतच आहे पण कर्म करता करता मात्र आपली असणारी नैष्कर्म्य स्वरूप स्थिती जो चांगल्या प्रकारे जाणतो, हा ज्ञानोबरायचा असणारा अर्थ आहे. कर्मसंगे निराशता फळाची या, कर्मसंगे फळाची या निराशता. कर्म करतो, कर्माच्या संगतीमध्ये राहतो, पण फळाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची त्याला आशा नाही. त्याच्या मनातून आशा निघून गेली आहे. आशा दुःखाला कारण असते आणि नैराश्य हे सुखाला कारण असतं. व्यवहारातली निराशा नाही बरं, व्यवहारातलं नैराश्य नाही घ्यायचं. व्यवहारातलं नैराश्य म्हणजे नर्वस झाला, तो अर्थ इथं नाही घ्यायचा. ज्याच्यातून आशा निःशेष रूपाने निघून गेली त्याला म्हणतात निराशा, आणि निराशयाच्या भावाला नैराश्य असं म्हणतात. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम असं म्हटलं आहे. त्या भागवतामध्ये त्या पिंगला नावाच्या गुरु केला आहे ना त्या स्त्रीला, त्या बाबतीमध्ये आशा दुःखाला कारण आणि नैराश्य सुखाला कारण. कर्मसंगे, कर्माच्या सहवासामध्ये, कर्माच्या संगतीमध्ये किंवा कर्माच्या आसक्ती नाही म्हणता येणार. मग सामान्य पुरुषाप्रमाणे तो आसक्ती मानून कर्म करतो, पण फळाच्या बाबतीमध्ये मात्र निराशा. म्हणून त्याचं कर्म त्याला पाप पुण्य, सुखदुःख आणि त्या भोगण्यासाठी पुन्हा जन्म याला प्राप्त करून देत नाही. आगा कर्मेचे उरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका, ते त्याच्या बाबतीमध्ये घडत नाही. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाची या, हे झालं पहिलं लक्षण. आता यानंतर म्हणजे कर्मामध्ये वर्तन करत असताना आपली नैष्कर्म्य अवस्था पाहतो, आणि ज्याला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त झाली त्याला शास्त्र कर्म करायला सांगत नाही. निस्त्रेय गुण्योपथी विचरता को विधी को निषेधः. जर आपल्याला ही नैष्कर्म्य अवस्था प्राप्त झाली तर कर्म करण्याचं प्रयोजन नाही ना, तरीसुद्धा तो कर्म करतो. याला म्हणतात अकर्मणीच कर्म यहा. तो कसं बघा, आता हे उत्तरार्धाचं व्याख्यान आहे. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे, तरी क्रियाकलाप आघवा आचरत दिसे बरवा, तोची तो ये चिन्हे जाणावा ज्ञानी यागा. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. 93 क्रमांकाची ओवी पहिल्या 8 म्हणजे पहिल्या पूर्वपदाचं स्पष्टीकरण आहे. दुसऱ्या पूर्वपदाचं म्हणजे पूर्वार्धातल्या 2 ओव्यामध्ये स्पष्टीकरण आहे. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी. या जगतामध्ये कर्तव्याच्या भावनेनं आपण कर्म करावं, या बाबतीमध्ये दुसरे म्हणजे द्वैत असं ज्याच्या जीवनामध्ये अनुभवालाच येत नाही. एकमेवाद्वितीयम ब्रह्म या स्वरूपाला तो प्राप्त झाला. कर्तव्य करायचं म्हटलं की कर्ता असावा लागतो.
म्हणजे जो क्रिया करणारा आहे, क्रियेचा आश्रय तो कर्ता आहे, त्यानंतर क्रिया घडते आहे करण या माध्यमातून, आणि क्रियेचा विषय कुणीतरी आहे त्याला कर्म असं म्हणतात. म्हणजे कर्ता करण म्हणजे आपण त्याला क्रिया असं म्हणतो. कर्ता क्रिया आणि कर्म याला त्रिपुटी असं म्हणतात. आणि ही त्रिपुटी द्वैतामध्ये असते. आणि या महात्म्याचा बोध असा आहे की कर्तव्य करण्यासाठी जी त्रिपुटी द्वैतात असावी लागते ते द्वैतच त्याच्या अनुभवाला येत नाही. ज्ञानोबाने उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे चंद्राचं किरण जर उदयाला आलं तर मृगजळाचा पूर दिसत नाही. चंद्राचं किरण जर उदयाला आलं तर मृगजळाचा पूर दिसत नाही. तसं ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं त्याच्या ठिकाणी अहंता आणि ममता अजिबात उरत नाही किंवा द्वैत अनुभवाला येत नाही. याकरिता ज्ञानोबाने उदाहरण देतात, सूर्य अंधार शोधण्यासाठी प्रवासाला निघाला. लोकांच्या मुखातून त्यांनी श्रवण केलं की म्हणे या गुहेमध्ये बऱ्याच वर्षापासून अंधकार आहे, तुम्हाला व्यवहारात तो मिळत नाही ना, मग त्या गुहेत प्रवेश करा, तुम्हाला मिळेल. ज्ञानोबा म्हणतात, मग सूर्य अंधारा लागी रिगो का भलते सुरंगी परी तो तयाच्या भागी नाहीची जैसा. भागी शब्दाचे अर्थ दोन होतात. भाग म्हणजे वाट्याला आणि भाग म्हणजे नशिबाच्या भागात. सूर्य अंधाराच्या शोधासाठी कोणत्याही विवरामध्ये प्रवेश करू लागला की जसं सूर्याला अंधकार गोचर होत नाही तसं या महात्म्याला माझ्या स्वतःच्या स्वरूपा वाचून दुसरं द्वैत अनुभवालाच येत नाही. तैसे जे तेने करावे तो तोचे आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेष्ठावे करतेपणे. जे कर्म करायचं आहे त्या कर्मामध्ये स्वतःच्या स्वरूपा वाचून वेगळं तो काही पाहत नाही. म्हणजे कर्मसुद्धा ज्याला आपलं स्वरूप झालं आहे त्याला कर्तव्य कसं काय शिल्लक राहणार. पण एवढ्या उच्च बोधाला प्राप्त झाला तरी पण साधकाला मार्गदर्शन घडावं याकरता सगळी कर्म तो करतो आहे. आणि महापुरुषाचं कर्माचरण पाहिलं तर सामान्य पुरुषाला नेमका भ्रम निर्माण होतो की अजूनही हे कर्म करतात, बहुतेक यांना ज्ञान झालंच नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं आहे. पण ज्ञान झाल्यानंतरही तो लोकसंग्रहासाठी लोकशिक्षणासाठी कर्म करतो. ते कर्म त्याचं लोकसंग्रहासाठी असल्यामुळे त्याला त्याचा लेप लागत नाही. आणि कर्तव्य ते लागी, कर्तव्यासाठी त्रिपुटी असावी लागते आणि त्रिपुटीसाठी द्वैत असावं लागतं की नाही, पण ते द्वैत त्याच्या जीवनात नाही. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे म्हणजे वेगळेपणाने, हे एक कर्म आहे, मी त्याचा करता आहे, असं सुद्धा द्वैत जगात त्याला शोधून सापडत नाही. ऐसिया अशा प्रकारची नैष्कर्म्यता तरी चांगी बोधाला असे. चांगी म्हणजे चांगली, चांगल्या प्रकारची नैष्कर्म्यता, आणि या नैष्कर्म्यतेनं तो बोधाला असे, त्याला आपलं स्वरूप चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आता या पुरुषाला कर्तव्य नयत नवल नाही, कोणत्याही प्रकारचं ज्ञातव्यसुद्धा नाही. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरून नेदी. ऐसे वर्म जे आहे ते वर्म त्याने जाणलं. जे ऐकल्यानंतर ऐकण्याची इच्छा राहत नाही, आता परत सांगण्याची असणारी भावना निघून जाते, असा बोध प्राप्त झाला, बोधला असे. तरी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मागच्या वेळीमध्ये जरी शब्द घ्यावा लागतो बरं अध्यारोध. ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगे बोधला असे, असा बोध उच्च प्राप्त झाला जरी तरीसुद्धा क्रियाकलाप आघवा आचरत दिसे बरवा, तो चितो ये चिन्हे जाणावा ज्ञानी आगा. क्रियाकलाप, कलाप म्हणजे समुदाय, समुदाय किंवा समूह, सगळ्या क्रियांचा समूह आघवा पुन्हा चांगल्या प्रकारे तो आचरण करत असताना दिसत आहे. आचरत दिसे हे महत्त्वाचं आहे. आचरत दिसे म्हणजे जगताला तो कर्म करत असताना दिसतो आहे आणि त्याला विचारलं तर तत्वतः मी काहीच करत नाही, हा त्याचा समज असतो, हा त्याचा बोध आहे. आचरत दिसे बरवा तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. आणि अशा लक्षणाने जो असेल तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे, अशा प्रकारे जाणावं. म्हणजे बोधप्राप्तीनंतरसुद्धा ज्याच्या कर्मामध्ये खंड पडत नाही किंवा ज्याचं कर्माचरण बंद होत नाही असा महापुरुष कर्मयोगीसुद्धा आहे.
ज्ञानयोगीसुद्धा आहे आणि भक्तयोगीसुद्धा आहे. तोची तो ये चिन्हे जाणावा ज्ञानी आगा. महाराज तो कर्म करतो आणि कर्म करत असताना मग कर्म त्याला बंधनात नाही का टाकत? नाही. कर्म करत असतानासुद्धा या कर्मापासून आपण वेगळे कसे आहोत याच्या बोधाच्या समजुतीसाठी ज्ञानोबा काही आपल्याला उपपत्ती सांगतात, दृष्टांत देतात. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जो रिगे, तो थडीचे रुख जाता देखे वेगे. तेची साचो कार्य पाहो जो लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानूने वायाने. मग आपण जो जाणे नैष्कर्म्य ऐसा, त्याची नैष्कर्म्य बोधाची अवस्था सांगण्यासाठी या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा 2 ओव्या एकत्र घेतल्या, आता या 3 ओव्या 2 दृष्टांत आहे. जैसा का, पहिला दृष्टांत जळापाशी उभा ठाके. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती पाण्याच्या जवळ उभा राहिला आणि पाणी जर स्वच्छ असेल तर त्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. तो जरी आपण पे म्हणजे आपण आला. जळा माझी देखे, आपल्याला पाण्यामध्ये पाहतो आहे. इंद्रायणीच्या काठावर उभा राहिला, घाटावर पाणी स्वच्छ आहे आणि स्वतःला पाहू लागला. पाहता पाहता म्हणतो बघा मी स्वच्छ दिसतो आहे. असं जरी त्याने पाहिलं तर तत्वता त्याच्या मनामध्ये समज असतो, अरे पाण्यातला मी नाही आहे. जरी पाण्यामध्ये मी दिसतो तरी पण पाण्यातला मी नाही, काठावरचा मी जो आहे तो वेगळाच आहे. तसं हा स्वरूपाने पाहतो की देह, या देहातला अंतकरण, या अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला जीव असं म्हणतात. जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत निसंशय ओळखतो म्हणे मी वेगळा आहे. मी वेगळाच आहे. का वेगळा आहे? कारण जे पाण्यात पडलं ते ओलं होत असतं. मी तत्वता ओला होत नाही म्हणून मी वेगळा आहे. पाणी जर वेगवान असेल तर ते प्रतिबिंब वाहिल्यासारखं दिसतं. मी तर स्थिरच आहे म्हणून मी वेगळा आहे. हा दृष्टांत आहे, पण मननासाठी मात्र फारच चांगला आहे. देहाची शरीराची असलेली असते पण हेची सावली, एर चंद्रिका ती थेली चंद्रीची आहे. त्या महात्म्याचा हा बोध आहे की शरीर एक प्रकारचं पाणी आहे आणि या पाण्यामध्ये माझ्या आत्मस्वरूपाचं जीवरूपाने चिदाभास रूपाने पडलेलं प्रतिबिंब आहे. आणि तत्वता पाहिलं तर आकाशातल्या चंद्राप्रमाणे मी वेगळाच आहे. हा बोध मननासाठी किती उपयोगाचा आहे. म्हणजे ही जर दृष्टांताची ओवी सकाळी सकाळी दररोज जर आपल्याला आठवली झोपेतून उठल्यानंतर, आणि जर आपण या ओवीचं ध्यान केलं, जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे, तो ओळखतो म्हणणे मी वेगळा आहे. तसं शरीर, इंद्रिय, प्राण, मन, मनाचे संकल्प विकल्प, बुद्धीचा असणारा निश्चय, याच्यामध्ये जरी आपण आहे असं वाटलं तरी पण स्वरूपाने पाहिलं तर मी यापेक्षा वेगळाच आहे. असा अलिप्तपणाचा, असंगत्वाचा बोध होण्यासाठी हा दृष्टांत फार महत्त्वाचा आहे. तसं ज्ञानीपुरुष कर्माचरण करत असताना दिसतो, पण त्याचा समज असा असतो की यापेक्षा मी वेगळाच आहे, अलिप्तच आहे. दुसरं उदाहरण, तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा नो हे नवल देखे. ज्ञानी जरी झाला तरी तो काय करतोय, सगळे व्यापार आपल्याप्रमाणेच करतो आहे. हे लक्षणं आपण ज्ञानी आहे की नाही यासाठी आहे. तो ज्ञानी आहे की नाही हे पाहण्यासाठी नाही आहे, दुसऱ्याची परीक्षा करण्यासाठी नाही आहे. का म्हणजे तुम्ही स्वतः ज्ञानी म्हणताना अजून तुम्हाला बोध नाही प्राप्त झाला, दुसऱ्यासाठी नाही. हे आपण कुठपर्यंत आहो यासाठी आहे. तो नेत्राने पाहतो, श्रवणाने ऐकतो आहे, पण जरी तो व्यापार करत असेल तर त्याला अहंकार नाही. तेथीचा सर्वथा नो हे, तो अलिप्त आहे आणि हे त्याचं आश्चर्य आहे. म्हणून आश्चर्यवत पश्यती कष्टिदेनम. दुसरं उदाहरण, किंवा एखादा व्यक्ती नावेमध्ये बसला अथवा नावे हन जो रिगे. आता चलायमान कोण आहे? नौका. नाव वेगाने पळते आहे आणि नाव वेगाने पळू लागली तर थडीचे रुख जाता देखे वेगे. काठावर असणारे जे झाडं आहेत ना, रुख म्हणजे वृक्ष,
काठावर असणारे वृक्ष हे स्थिर उभा आहे, चालायमान नौका आहे. नौका वेगाने पळू लागली किंवा तो बघा ना, झाडं पळू लागले. ते शाळेमध्ये होतं ना, पळती झाडे पाहूया. मामाच्या गावाला काय, मामाच्या गावावर प्रेम आहे काय माहिती. पण पळती झाडे पाहूया, पळणारी झाडं पाहूया असं होतं की नाही. आपण रेल्वेच्या प्रवासामध्ये निघालो किंवा बसमध्ये बसलो अथवा नावेमध्ये जरी आपण प्रवास केला तर चालायमान वेगवान आपण असतो आणि आपल्या वेगाचा भ्रम आपण स्थिर वृक्षावर करतो आहे. वृक्ष कसा आहे, कायमचा स्थिर आहे. पण ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती चालायमान झाला तर चालायमान म्हणजे चालणारा व्यक्ती त्या वृक्षावर वेगाचा आरोप करतो. तसंच आहे बाकीचे लोक, मी स्थिरच आहे, स्वरूपाने मी काही करत नाही, पण माझ्या देहाचा, इंद्रियांच्या, प्राणाचा, यांच्या कर्माचा वेग जो आहे तो माझ्यावर आरोपित करतात. अथवा नावे हन जो रिगे तो थडीचे रुख जाता देखे वेगे तेच साचोकारे. साचोकारे म्हणजे खऱ्या अर्थाने पाहो जो लागे. जेव्हा तो खऱ्या अर्थाने त्या वृक्षाकडे पाहू लागतो तेव्हा रोख म्हणे अचळ. तेव्हा तो अरे हे वृक्ष तर अचळ आहे. मग चालणारी कोण आहे, नौका. नौका चालते आणि तिच्या वेगाचा आरोप वृक्षावर केला जातो. तसे कर्मदेह करतो आणि त्याचा आरोप माझ्यावर केला जातो. तैसे सर्व कर्मी असणे, तो सर्व कर्मात आहे. कोणत्या उदाहरणाप्रमाणे, जळापाशी उभा ठाके. सर्व कर्मात तो आहे, परंतु ते पुढे ते मात्र मिथ्या आहे. पुढे पुढे म्हणजे स्पष्ट आणि वायाने म्हणजे मिथ्या. सर्व कर्मी असणे, सर्व कर्मामध्ये असणं ते मात्र भासरूपाने आहे, मिथ्यारूपाने आहे असं ज्याने स्पष्ट जाणलेलं आहे. किंवा सर्व कर्म करत असतानासुद्धा तत्वता मी काहीच करत नाही, हा कर्माचा सगळा व्यापार म्हणजे स्वप्न प्रपंचाप्रमाणे मिथ्या आहे, आभास मात्र आहे, हे त्याने स्पष्ट व्यर्थ रूपाने जाणलं आहे. व्यर्थ कोण जाणू शकतं, ज्याला पारमार्थिक सत्ता कळाली त्याला कळू शकतं की सत्ता फक्त एक आहे. जिचा कालत्रही बाद होत नाही त्याला म्हणतात पारमार्थिक सत्ता. आणि त्या सत्तेवर व्यावहारिक कर्म किंवा प्रातिभासिक कर्म जरी घडलं तरी त्याचा आणि याचा काही स्पर्श होऊ शकत नाही. आपण काही उदाहरण पाहतो ना, रज्जूवर जर सर्प भासला तर सर्पाच्या विषामुळे रज्जू काही विषारी होत नाही. आणि रज्जूवर पुष्पमाळा जरी भासली तर पुष्पमाळेमुळं रज्जू काही सुगंधित होत नाही, कारण पुष्पमाळा आणि सर्प प्रातिभासिक आहे आणि रज्जू व्यवहारातली सत्य आहे. सत्ता जर समान असेल तर साधक बाधक व्यवहार घडतो आणि सत्ता जर विषम असेल तर कोणताही साधक बाधक व्यवहार घडत नाही. तसं कर्माची सत्ता मानली तर व्यावहारिक, खरी तर प्रातिभासिकच आहे. म्हणून वायाने म्हटलं आहे सर्व कर्मी असणे, त्याचं सर्व कर्मामध्ये असणं तत्वता बघा बरं. जसं पाण्यामध्ये प्रतिभासित होणं हे फक्त पाण्यामुळे आहे, भासण्यापुरतं आहे, तत्वता खरं नाही. तसं सर्व कर्माच्या व्यापारामध्ये जीवरूपाने चिदाभास रूपाने असणं हे सुद्धा अंतकरणाच्या उपाधीमुळे आहे आणि मुळात अंतकरणच मिथ्या आहे. त्यामुळे माझं कर्मामध्ये असणंसुद्धा व्यर्थच आहे. सर्व कर्मी असणे जीवरूपाने, सर्व कर्मामध्ये असणं, कारण स्वरूपाने तर मी कर्मात नाही, कर्म माझ्या ठिकाणी आहे आद्यस्थ रूपाने. आणि कर्मामध्ये माझं भासणं आसणं हे सुद्धा देहाच्या उपाधीमुळे, अंतकरणाच्या उपाधीमुळे व्यर्थ आहे. किंबहुना स्वतःच्या चिदाभासाचा जर बाद झाला तर स्वरूपाची प्राप्ती आहे ना. म्हणून सर्व कर्मामध्ये असणं माझं असणं बरं, जीवरूपाने असणं हे सुद्धा मिथ्याच आहे आणि स्वरूपाने मी खरा आहे. मग आपण जो जाणे निष्कर्मी ऐसा, म्हणून पूर्वपदातली जी ओवी ना अर्धी ओवी, सर्व कर्मी असणे ते पुढे मानोनी वायाने. सर्व कर्मामध्ये माझं असणं, माझं अस्तित्व हे फक्त जीवरूपाने प्रारब्ध असेपर्यंत आहे, देहाची सत्ता असेपर्यंत आहे. देह निघून गेला, प्रारब्ध संपलं तर मी मात्र जो आहे तो सत्यच आहे. मग आपण जो जाणे निष्कर्मी ऐसा, मग आपण स्वतः मात्र निष्कर्मीच आहे, म्हणजे परब्रह्म स्वरूपच आहे, जिथं कोणत्याही प्रकारचं कर्म नाही, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अहम ब्रह्मास्मिताकारक
वृत्तीज्ञानसुद्धा नाही, असं तो आपल्या स्वरूपाला जाणतो. पण का हो ज्ञानोबा राय, असा जरी हा महात्मा नैष्कर्म्य अवस्थेमध्ये असेल, कर्माचरण करत आहे, पण लोक तर म्हणतात की तो करता आहे. मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे, ते देखोनी लोकपिशे तो करता म्हणते. मग त्याच्यावर कर्तेपणाचा जो आरोप केला जातो तो का केला जातो? तो नैष्कर्म्य तत्व स्वतःच जाणतो, पण लोक त्याच्यावर आरोप कसा करतात याकरिता ज्ञानोबा राय खगोलशास्त्रातलं उदाहरण आपल्यासमोर देतात. काही लोक म्हणतात ना की संतांना परमार्थातलं ज्ञान आहे आणि व्यवहारातलं कोणतंही ज्ञान नाही, ज्ञानेश्वरीचा अध्ययनच करत नाही. ते ज्ञानोबरांना सर्व क्षेत्रातलं सर्व प्रकारचं परिपूर्ण ज्ञान आहे. आता ज्या काळामध्ये आता काही शोध जे आहे ना पाश्चिमात्य लोकांच्या नावावर जमा झाले, आपल्या भारतीय लोकांना पेटंट घेता येत नाही किंवा घ्यायचं त्यांना एवढं काही अभिनिवेशही वाटत नाही, म्हणून काही शोध पाश्चिमात्यांच्या नावावर जमा झाले आणि ते शोध 300-350 वर्षापूर्वीचे आहे. पण ज्ञानेश्वरीची रचना, ज्ञानोबरांचा जन्म होऊन 750 वर्ष होऊन गेले. ज्ञानेश्वरीची रचना वयाच्या 16व्या वर्षी निर्माण झाली आहे आणि त्याही अगोदर ज्ञानोबा राय खगोलशास्त्रातली एक भूमिका आपल्याला सांगतात. याचा अर्थ पाश्चिमात्यांच्याही अगोदर आपलं खगोल विज्ञान पूर्वीपासूनच अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण सांगोपांग तयार आहे. आणि उदाहरण ते देतात ही ज्याला खगोलशास्त्र, खगोल वेगळं आणि भूगोल वेगळा बरं, हे दोन्ही अर्थ वेगळे आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा अभ्यास आणि खगोल म्हणजे आकाशाचा अभ्यास. ख शब्द हा आकाशाकरता आहे, ते गोलच आहे वाटतं खगोल, आणि पृथ्वीसुद्धा गोलच आहे म्हणून. आणि उदो अस्ताचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्मी तत्व जाणे कर्मीची असता. आता हे उदाहरण समजण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात जैसे सूर्याचे न चलता चालणे, सूर्य चालतच नाही पण न चालताही सूर्यावर चालण्याचा आरोप केला जातो. म्हणजे का बरं? कारण लोक उदय आणि अस्त याला प्रमाण मानतात. प्रमाण म्हणजे सत्य मानतात. बघा, सूर्याचा उदय झाला ना म्हणजे सूर्य चालू राहिला, सूर्याचा अस्त झाला ना 12 तासापर्यंत सूर्य एवढा चालला. ज्ञानोबराने विचारलं आपण की तुम्ही काय म्हणता सूर्य चालत नाही, मग स्थिर आहे सूर्य, तर स्थिर सूर्यावर चालण्याचा आरोप का केला जातो? तर मागचं उदाहरण घ्यायचं. स्थिर असणाऱ्या वृक्षावर चालण्याचा आरोप कोणी केला? वेगवान असणाऱ्या नावेनं केला. त्याचप्रमाणे सूर्य स्थिर आहे आणि ज्या अर्थी स्थिर सूर्यावर चालण्याचा आरोप केला जातो, आरोप करणारे पृथ्वीवर आहेत, याचा अर्थ पृथ्वी चालते आहे. म्हणजे बारीक जर आपण या ओळीचा अर्थ केला तर ज्ञानोबा न चलता सूर्याचे चालणे यातून सूर्याचं स्थिरत्वही सांगतात. आणि त्या बाबतीमध्ये दुसरा जर ध्वन्यार्थ काढला तर आरोप करणारे पृथ्वीवरचे माणसं चालतात, यातून पृथ्वीचं परिभ्रमण किंवा परिवलन तेही आपल्याला सांगतात. कारण ज्या अर्थी सूर्य स्थिर आहे, उदय होणारी पृथ्वी त्या कक्षेमध्ये आली आणि पृथ्वी आजतापर्यंत पृथ्वीची गती फिरते आहे, याचा अर्थ सूर्य स्थिर असतानाही त्याच्यावर पृथ्वीने आपल्या गतीचा आरोप केला आहे. उदो अस्ताचेनी प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे, सूर्य चालत नाही पण आपल्या चालण्याचा आरोप आपण सूर्यावर करतो. म्हणजे चालतो कोण? आपण चालतोय. मग खरं सांगा, सूर्याचा उदय झाला का आपल्याला जाग आली? जाग आपल्याला आली म्हणून आपण म्हणतो सूर्याचा उदय झाला. सूर्य तर कायमच उदयाला आलेला आहे ना. ज्ञानोबा म्हणतात सुसडा सूर्य कणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांशी अस्तमानाची जयाशी आडनाव नाही. सूर्य कायम स्थिर आहे, त्याच्या भोवती ग्रह फिरतात. स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा पूर्ण करते पृथ्वी 24 तास लागते आणि सूर्याच्या भोवती फिरते आहे त्याला 365 दिवस लागतात. म्हणजे फिरते कोण? पृथ्वी. आणि आरोप कोणावर केला जातो? म्हणजे सूर्य आता या राशीत आला, सूर्य या राशीत, सूर्यावर नाही, बहुतेक नवग्रहावर आरोप केला जातो. उदो अस्ताचेनी प्रमाणे उदय आणि अस्त होणाऱ्या या गती याला प्रमाण मानून जसा न चालणाऱ्या सूर्यावर चालण्याचा आरोप केला जातो, तसं शरीर इंद्रिय यांच्या असणाऱ्या कर्माचा व्यापार
ज्ञानीपुरुषावर आरोपित केला जातो आणि तो सांगतो की मी सूर्याप्रमाणे तैसे नैष्कर्म्य तत्व जाणे कर्मीची असता. कर्मामध्ये राहत असताना सुद्धा स्वतःचं नैष्कर्म्य तत्व तो जाणतो. याचा अर्थ तो म्हणतो की मी वेगळाच आहे, मी कर्माचरण करत नाही. आणि मग अशा महात्म्याची ज्ञानोबारे भगवान स्तुती करतात. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तयान घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तो मनुष्यासारखा आवडे म्हणजे वाटतो. व्यवहारात पाहिला तर तो मनुष्यासारखा आहे आणि तत्वता पाहिलं तर तो परब्रह्म आहे. परी मनुष्यत्व तयान घडे. पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व हे लावता येत नाही, कारण तो आता देहात जरी आला होता तरी देहात असताना तो परब्रह्म तत्वाला प्राप्त झाला आहे. मग त्याचं देहात असणं कसं आहे? देहात असणं सूर्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे आहे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्याप्रमाणे सूर्याचं बिंब म्हणजे प्रतिबिंब पाण्यामध्ये जरी प्रतिबिंबित झालं आणि फार खोल पाणी हो, आता सूर्य विहिरीत पडला त्याला पोहता येत नाही, कसं होईल त्याचं? असं अजिबात नाही. जळा माझी न बुडे, ते पाण्यामध्ये जरी दिसलं तरी ते बुडत नाही. तसा हा कर्मामध्ये जरी असला तरी किंवा मनुष्य देहात जरी असला, मनुष्यत्व त्याला लागत नाही. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते देहामध्ये वर्तन करत असताना दिसतात, परंतु तत्वतः ते देहामध्ये नाही, ते माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या बोधामध्येच ते विद्यमान आहे. आणि असा महात्मा जेव्हा परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो तेव्हा परब्रह्म तत्व व्यापक आहे. आणि व्यापक परब्रह्म तत्वाच्या अधिष्ठानावर जगतातले सगळे व्यापार घडतात. त्या सगळ्या व्यापाराला साक्षी रूपाने चैतन्यच पाहतं आहे, म्हणून तिने न पाहता विश्व देखील. कारण परब्रह्म सगळ्याचं प्रकाशन करताना या रूपाने आता हाही परब्रह्मच आहे, म्हणून न पाहता सगळ्या विश्वाला तो पाहतो आहे. न करिता सर्व केले. तो तत्वता कर्म करत नाही, पण जगतामध्ये घडणारे सगळे कर्म त्या कर्माचा अधिष्ठान तो असल्यामुळे सर्व करणारा तो आहे. इदम सर्वम यद अयम आत्मा. म्हणून परब्रह्म जेवढं व्यापक आहे तेवढाच हा व्यापक आहे. न भोगिता भोगिले भोग्य जात. जगतातले सगळे भोग्य विषय तत्वता तो स्वीकार करत नाही, पण त्या विषयाच्या उपाधीच्या माध्यमातून सामान्य जीवाला जो आनंद प्राप्त होतो त्याहीपेक्षा मोठा आनंद त्याला मिळत असल्यामुळे न भोगिता भोगिले भोग्य जातं. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. देहाच्या रूपाने तो एका ठिकाणी आहे, परंतु आत्मरूपाने पाहिला तर सर्वत्र सर्व देशामध्ये तोच गेलेला आहे. हे असो, फार काही विस्ताराने सांगावं. विश्व झाला अंगेची तो स्वतःच्या अंगाने स्वतःच्या स्वरूपाने विश्वरूपाने नटला आहे, व्यापक रूपाला प्राप्त झाला. असं या महात्म्याचं ज्ञानोबारांनी किंवा भगवंतांनी स्तुती केली आहे. आणखीन काही विचार तो विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.